कला विश्व महाविद्यालयाचे माजी प्राचार्य आणि शिक्षक. आज या निमित्तानं बाळासाहेब पाटलांचे निवृत्तीची तारीख आहे, जवळ आलेली आहे. त्यानिमित्तानं हा कार्यक्रम आपण आयोजित करतोय. तर बाळासाहेबांच्या विषयी मला काही गोष्टी सांगायच्या आहेत. अन्वयार्थ हे जे पुस्तिका काढत होता, त्याच्यामध्ये सुद्धा की अनेक कलावंतांच्या मुलाखती म्हणा किंवा त्यांची माहिती म्हणा एकत्र करणं, संच करणं ही इतकी सोपी गोष्ट नसतं. पण इतकं क्लिष्ट काम असून सुद्धा तो अगदी आनंदानं आणि व्यवस्थित करायचा. त्याच्यामुळे काय झालं की विद्यार्थ्यांच्या मध्ये एक वाचनाची आवड निर्माण झाली. म्हणजे सहसा विद्यार्थी, कला विषयाचा विद्यार्थी किंवा कलेचा विद्यार्थी सहसा वाचत नाही. आणि वाचन संस्कृती जी निर्माण करायला पाहिजे होती, ते याचं बरेचसे श्रेय या आर्टच्या बाबतीमध्ये मी बाळासाहेब पाटलांना देतो, की त्याने विद्यार्थ्यांमध्ये एक आवड निर्माण केली कलेची आणि वाचनाची पण आवड निर्माण केली. आणि याचं श्रेय म्हणजे एक कला प्रात्यक्षिक, नंतर विद्यार्थ्यांसमोर मोठमोठ्या कलावंतांना बोलवून घेऊन त्यांची चर्चा करणं, त्यांच्यावर डिस्कशन करणं, तसाही फायदा विद्यार्थ्यांना होत होता. आणि महत्वाचं म्हणजे काय तर मला वाटतं, की हा एक कलावंत आहे. हा कलावंत चळवळीला वाहून घेतलेला कलावंत असं आपण याला म्हटलं तर जास्त वावगं होणार नाही. कारण चळवळ ही अतिशय महत्वाची असते. कारण कलेमध्ये जे अनेक प्रघात असतात, ज्या वेगवेगळ्या कार्यपद्धती असतात, कामाच्या पद्धती असतात, त्यांचा विकास व्हायचा असेल तर आपल्याला डिस्कशन्स किंवा त्याच्यामधून संवाद साधला गेला पाहिजे, की जेणेकरून विद्यार्थ्यांची सर्वांगीण विकास होईल, त्याची बौद्धिक पातळी वाढेल. आणि त्यासाठी हा केलेला त्यानं प्रयत्न मला स्तुत्य जास्त वाटतो. आणखी एक सहत्वाचं म्हणजे तो मी बघितलं त्याचं, की शिक्षक असू दे किंवा प्राचार्य असू दे, की तो आपल्या मताशी ठाम होता. त्याच्यामध्ये अजिबात बदल करायचा नाही तो. कारण त्यांनी काही एक स्वतःची त्याची एक विचाराची एक पातळी होती किंवा एक विचार करण्याची एक पद्धत आहे. त्याच्यामध्ये तो इतरांशी त्यांनी काय बोलतात वगैरे तो त्याच्यापुरता महत्वाचा होता. परंतु तो काय करायचा, की सगळ्यांचं ऐकून घ्यायचा, पण आपलं जे म्हणायचं आहे ना, तो करायचा तो. त्याच्यामुळे काय झालं, की आपल्या मताशी ठाम असणारा बऱ्याच वेळा काय होतं, की समोरच्या माणसाशी गोड बोलण्याचे म्हणजे किंवा हे करून घेण्यासाठी, काम करून घेण्यासाठी बोलायचं असं नव्हतं. परखड मतं मांडणारा हा एक कलावंत होता आणि तो त्याचा गुण मला फार आवडायचा.